नाशिकमध्ये पुढच्या वर्षी कुंभमेळा होतोय, परंतु त्यापूर्वीच एक धक्कादायक प्रकार नाशिककरांची झोप उडवत आहे। अगोदर अशोक खरात, त्यानंतर रवींद्र एरंडे या दोन बंधूंनी धर्माच्या बुरख्याआड नको ते केलं। आता याच नाशिकमध्ये त्याहून धक्कादायक प्रकार घडलाय। नाशिकमधील एका कॉर्पोरेट कंपनीतून हिंदू मुलींचे लैंगिक शोषण व धर्मांतर करण्याचा प्रकार समोर आलाय। हा कॉर्पोरेट जिहाद एवढा खतरनाक होता की तो उघड झाल्यावर सरकारला अवघ्या काही तासात त्याच्या तपासासाठी SIT स्थापन करावी लागली आहे। जेवढं दिसतंय तेवढंच हे प्रकरण नक्की नाही। कॉर्पोरेट क्षेत्रात जास्त पैशांचे आमिष दाखवून हे सगळं सुरू होतं। आता फक्त हा प्रकार नाशिकमध्येच सुरू होता की पुणे मुंबईतही तसं काही सुरू आहे हे पाहावं लागणार आहे। हे संपूर्ण रॅकेट कसं चालायचं आणि ते उघड कसं पडलं हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या लाईव्ह 24, राज्यातील घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस। गेल्या काही वर्षांपासून IT क्षेत्र वाढले। पैसा प्रसिद्धी मिळत असल्याने अनेक तरुणी IT क्षेत्राकडे वळाले। सुरक्षित आर्थिक क्षेत्र समजल्या जाणाऱ्या याच IT क्षेत्राचा काही धर्माधांनी धर्मांतराचं रॅकेट चालवण्यासाठी उपयोग केला। धक्कादायक आहे ना? थांबा, आम्ही तुम्हाला पुढे जे सांगणार आहोत ते याहून जास्त धक्कादायक आहे। 25 मार्चला नाशिक शहरच काय पण अख्खा देश हादरला। देवळाली कॅम्प पोलिसात 25 मार्च 2026 ला एका तरुणीने एक फिर्याद दाखल केली। या पीडितेच्या कुटुंबाला या तरुणीच्या वागण्या बोलण्यात जरा बदल जाणवला। त्यानंतर या कुटुंबाने मुलीला विश्वासात घेऊन सगळा प्रकार समजून घेतला। या तरुणीनं असं काही सांगितलं की या कुटुंबाच्या पायाखालची वाळूच सरकली। पोलीस ठाण्यात गेल्यावरही हा प्रकार जेवढा धक्कादायक होता त्यापेक्षा जास्त धोकादायक असल्याचं समोर आलं। कॉर्पोरेट विश्वातील चकाकी मागे एक भयानक वास्तव दडल्याचं या प्रकरणानंतर समोर आलं। या आंतरराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या तरुणींना अगदी मुलाखतीपासून टार्गेट केलं जायचं। कंपनीत बॉस पदावर असणारं 6-7 जणांचं एक विशिष्ट समाजाचं टोळकं हा सगळा कॉर्पोरेट जिहाद ऑपरेट करायचं। हिंदू तरुणींना आपल्या हाताखाली नोकरीला ठेवून यांचा प्लॅन सुरू व्हायचा। कंपनीत नोकरीला लागल्यावर व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून हिंदू धर्माला जाणून बुजून टार्गेट केलं जायचं। नोकरीला लागलेल्या तरुणींना स्वतः अविवाहित असल्याचं हे बॉस लोक सांगायचे। त्यातून या तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं जायचं। 25 मार्चला गुन्हा दाखल केलेली तरुणी अशाच भूलथापांवर भाळली। या 23 वर्षीय तरुणीला त्या विशिष्ट समाजातील बॉसनं त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील एका रिसॉर्टमध्ये नेऊन पहिल्यांदा बाटवलं। तिच्यावर अक्षरशः अत्याचार केला। आता बाटविण्यासाठी या बॉसने त्र्यंबकेश्वर हे ठिकाणच का निवडलं तर तेच हिंदू धर्मियांचं श्रद्धास्थान आहे, म्हणून तेथेच या तरुणीवर अत्याचार करण्यात आला। बरं, हा बॉस एवढ्यावरच थांबला नाही तर या तरुणीला त्यांच्या धर्माचे उपवास ठेवण्याचा धाकही दाखवला। टिकली किंवा कुंकू न लावणे, लिपस्टिक न लावणे, बुरखा घालणे, मांसाहार करायला लावणे, एकाहून एक भयंकर प्रकार तिच्यासोबत सुरू झाले। बरं, हा एकच बॉस यात होता का तर नाही, त्याच समाजाची एक तरुणी ही या षडयंत्रात होती। त्या विशिष्ट समाजाचे महिला व पुरुष बॉस हे सगळे हे करत होते। तरुणीच्या तक्रारीनंतर महिला पोलिसांनी अत्यंत गुप्तपणे या IT कंपनीत प्रवेश करत एक सर्चिंग ऑपरेशन केलं। त्यानंतर ही एकटीच तरुणी या टोळक्याने बाटवली नाही तर तब्बल 7 हिंदू मुलींसोबतही असंच केल्याचं तपासात समोर आलं। पोलिसांनी CCTV फुटेज, संशयित पुरावे गोळा करत तब्बल 8 हिंदू मुलींचं समुपदेशन केलं। त्यानंतर या सगळ्या मुलींनी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल केले। पोलिसांनी आसिफ अन्सारी, शफी शेख, शाहरुख कुरेशी, रजा मेमन, तौसिफ अत्तार या 5 जणांना अटक केली। अजूनही त्याच समाजाचे 2 तरुण यात आहेत। त्यांचीही नावे लवकरच उघड केली जातील। हे सगळे या IT कंपनीत मोठ्या पदावर आहेत। त्यांनी फक्त हिंदू मुलींनाच बाटवलेलं नाही तर एका हिंदू तरुण कर्मचाऱ्यावरही धर्मांतराचा दबाव टाकल्याचे तपासात समोर आले। हे सगळे प्रकरण अंगावर काटा आणणार आहे। या तरुणींना नोकरी देण्यापासून त्यांच्यावर मी तुला नोकरी दिली असं दबाव सुरू व्हायचा। त्यानंतर हिंदू धर्मातील वाईट गोष्टींवर चर्चा करून त्यांच्यावर एक विशिष्ट धर्माच्या चालीरीती पाळण्याचा दबाव टाकला जायचा। त्यानंतर त्यांच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला जायचा। यासाठी अनेकदा लग्न करण्याचं आमिषही दाखवलं जायचं। कदाचित हा प्रकार उघड झाला नसता तर याच तरुणींना थेट विदेशात नोकरीची ऑफर देऊन त्यांच्यासोबत आणखी धक्कादायक प्रकार करण्याचं या टोळक्यांचं नियोजन असावं। या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार म्हणून शफी, तौसिफ अत्तार, शाहरुख कुरेशी आणि दानिश शेख यांची नावे समोर आली आहेत। धक्कादायक बाब म्हणजे यात निदा खान नावाची तरुणीही सहभागी होती। निदा तरुणींची मैत्री करून त्यांना हिजाब बद्दल सांगायची आणि तिच्या ओळखीने इतर संशयित बॉस हे तरुणींसोबत सलगी वाढवायचे। पुढे याचं रूपांतर विनयभंग, अत्याचार आणि धर्मांतराच्या प्रयत्नात होत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे। या प्रकरणामुळे अनेक तरुणींनी भीतीपोटी नोकरीचा राजीनामा दिलाय। SIT आता या रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे। हे सगळं प्रकरण एवढं धक्कादायक होतं की मुख्यमंत्र्यांनी तत्काळ या प्रकरणाच्या तपासासाठी SIT स्थापन केली। नाशिक सारखाच प्रकार पुण्या मुंबईतही होतोय का हा तपास आता सुरू झालाय। जर पुण्या मुंबईतही हे जाळं पसरलं असेल तर हे याहून धोकादायक आहे। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।
पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.